सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी पूर्व परीक्षा असेल किंवा एमपीएससी मेन परीक्षा असेल, त्यात गट ब असेल किंवा गट क असेल, संपूर्ण आजपासून संपूर्ण एमपीएससीची पीआयक्यू सिरीज आपली सुरू होत आहे. प्रत्येक विषयाचे कधी विचारलेले आहे तेव्हापासूनचे घटक वाईज त्या ठिकाणी आपण विश्लेषण नाही परंतु पीआयक्यू आणि त्याचं उत्तर पाहणार आहोत. ठीक आहे. इथे जर पाहिलं असेल तर एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा 2018चा हा पेपर आहे. पूर्ण पेपर न घेता प्रत्येक पेपरचं घटक काढलेत. इथे इतिहास आहे, त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळे पॉलिटी असेल, भूगोल असेल, ठीक आहे, हे सगळं घेऊया. आता ही प्रश्नपत्रिका एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा 2018ची, त्यातले इतिहासाचे 15 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. जास्त तुमचा वेळ घेत नाही, फक्त आजपासून आपली सिरीज ही एमपीएससी पीआयक्यूची सुरू झालेली आहे. तुम्ही एमपीएससी तयारी करत असताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला या चॅनलचा खूप मोठा फायदा होणार आहे. इथं तुम्हाला रोज रेग्युलर प्रत्येक आजपर्यंत झालेल्या सगळ्या पीआयक्यूचं विश्लेषण नाही पण उत्तर घेतले जाणार आहे. ओके, चल. हा पहिला क्वेश्चन बघा. इथं कालानुक्रमे रचना करा. पहिलाच क्वेश्चन आहे, कालानुक्रमे रचना करा. अ दिले दुसरी गोलमेज परिषद, ब दिले नेहरू अहवाल, सी दिले गांधी आयर्विन करार आणि डी दिले जातीय निवाडा. खाली ऑप्शन दिलेले बघा. याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर नेहरू अहवाल हा 1928चा आहे. सायमन कमिशन नंतर भारतीय संविधान असो किंवा भारतीय घटना असो म्हणून केलेलं आहे. तर हे नेहरू अहवाल 1928चा आहे. म्हणजे बी सगळ्यात पहिला आहे. इथं पण बी आहे, इथं पण बी आहे, इथं पण बी आहे, म्हणजे हे तुमचं ऑप्शन गेलं. मग तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, गांधी आयर्विन करार आणि दुसरी गोलमेज परिषद. बघा, सुरुवातीला गांधीजी आणि आयर्विन यांच्यात करार झाला गोलमेज परिषदेला जाण्याच्या अगोदर, आणि मग गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले. हा तुमचा 5 एप्रिल किंवा 5 मार्च दरम्यानचा, एप्रिल किंवा मार्चच्या दरम्यानचा हा करार आहे. कधीचा? 1931चा गांधी आयर्विन करार. त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर 1931 हा दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर राहिले गेले. आणि त्याच्यानंतर मग 1932चा हा जातीय निवाडा करार आहे, ज्याला आपण पुणे करार म्हणतो. सप्टेंबर 1900 ऑगस्टला जातीय निवाडा जाहीर झाला आणि सप्टेंबर मध्ये पुणे करार झालेला. म्हणजे इथं जर पाहिलं असेल तर तुमचं 1 नंबर बी आहे, बी बरोबर आहे, बी बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला तुमचं गांधी आयर्विन करार आहे, म्हणजे शी आहे, इथं पण शी आहे, हे गेलंय, इथं पण शी आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोलमेज इथं ये पाहिजे, या आहे, इथं ये नाही म्हणजे हे गेलं. त्यानंतर डी आहे, जाती निवडा, म्हणजे बी सी ए लक्षात ठेवा. या प्रकारचं तुमचं आता होणारी पूर्व परीक्षा असेल, मेन परीक्षा असेल, त्याला येते. नेहरू अहवाल 1928 आहे. गांधी आयर्विन करार हा 5 मार्च किंवा एप्रिल 1931 आहे. दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर डिसेंबर 1931 आहे आणि जातीय निवड 1932 आहे. 16 ऑगस्ट 1932ला जातीय निवड जाहीर झाला आणि 24 सप्टेंबर 1932ला त्या ठिकाणी पुणे करार झालेला आहे. ओके, चला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तुमचं सी. पुढचा क्वेश्चन बघा. इसवी सन 1857च्या उठावामध्ये होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केले होते? त्यांच्या संस्थान कोणत्या ठिकाणी? भोपाळमध्ये, तर भोपाळमध्ये बंड नव्हतं केलं, आणि इथं महिदपूरमध्ये बंड नव्हतं झालं. म्हणजे बंड होणारे 2 ठिकाण होते, महू आणि इंदोर, या 2 ठिकाणी झालेलं आहे. ऑप्शन मध्ये ब आणि सी इथं आहे, 2 नंबरचा तुमचा ऑप्शन आहे. रोज याच प्रकारचे तुमचे रेग्युलर पीआयक्यू घेतले जाणार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. ओके, चल. त्यानंतर इसवी सन 1920 मध्ये, इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर, भारताचा प्रथम हाय कमिशनर कधीचा? 1920 मध्ये टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून सर विल्यम मेयर यांची नियुक्ती करण्यात आलेली. 2 नंबर. पुढचं बघा. 3 नंबरचं आहे, 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटना स्थापन केली होती? कधी? 1873 बंगालमधील. तर राजमहल, मुर्शिदाबाद, भागलपूर, तर पबना. बंगालमधील पबना या जिल्ह्यातील शेतकऱ्याची संघटना स्थापन केली होती आणि याच्यावर साधारणतः 3 ते 4 प्रश्न पूर्व परीक्षेला आहेत पबनावरती. ठीक आहे. 4 नंबर क्वेश्चन झाला.
पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन बघा. ऑपरेशन पोलो हे तुम्हाला माहिती आहे. ऑपरेशन पोलो हैदराबाद संदर्भामध्ये कोणते संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलं होतं, तर तुम्हाला हे सर्व नाव आहे. हैदराबाद संस्थान. पुढचं बघा. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? नियतकालिके आणि कोणी सुरू केलेली आहे? नंबर 1 विद्यार्थी नावाचं नियतकालिका आहे, हे कोणी सुरू केलं? बी चं काँग्रेस नावाचं नियतकालिका आहे. आणि साधना बघा, तुम्हाला विद्यार्थी माहित नसेल, काँग्रेस तरी माहित नसेल, तर एक महत्वाचं आहे जे खूप वेळा विचारलंय ते म्हणजे साधना. हे नियतकालिक खूप वेळा विचारून झालेलं आहे. म्हणजे साधना, काँग्रेस आणि विद्यार्थी ही तीनही नियतकालिक कोणाचे आहेत? तर साने गुरुजी. श्यामची आई जे पुस्तक आहे साने गुरुजीचं हेच, परंतु साधना हे नियतकालिक खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, तर साने गुरुजी लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा, जोडेला म्हणून दिलेला आहे. कीचकवध आहे. आता कीचकवध खूप वेळा विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे कृष्णाजी प्रभार खाडीकर. खाडीकरांचं आहे. कीचकवध कोणाचं आहे? खाडीकरांचं. 1/3 इथं पण 1/3 आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण, म्हणजे चारही ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल आपण भीमराव यांनी काय सुरू ठेवलेले? भीमराव स्वदेशी बघूया. स्वदेशी जर पाहिलं असेल तर 1 नंबर आहे स्वदेशीचं. गणेश बल्लाळ फणसळकर यांचं काय? स्वदेशी आहे. म्हणजे ब च 1 नंबर, इथं ब च 1 नंबर आहे, इथं नाहीये. इथं ब च 4 नंबर आहे, इथं ब च 1 नंबर. म्हणजे हे 4 हे गेलं, हे गेलं आणि हे गेलं, मग राहिलं 1 आणि 4. त्यानंतर वंगभंग जर पाहिलं असेल तर वंगभंग आहे वासुदेव पुरुषोत्तम साठे, म्हणजे साठे यांचं वंगभंग आहे. सी चं 2. आणि भीमराव यांचं आहे भीमराव, हे कोणाचे? लक्ष्मण नारायण जोशी यांचं भीमराव आहे. ड चं 4 म्हणजे 1 नंबर तुमचा आहे. आणि एक वन लाईन टाईप मध्ये सुद्धा ग्रुप सी ला पूर्व परीक्षा प्रश्न विचारतील. कीचकवध कोणाचा आहे? कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर. स्वदेशी कोणाचा आहे? तर स्वदेशी तुमचा आहे गणेश बल्लाळ फणसळकर यांचं. वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठे यांचं. आणि भीमराव लक्ष्मण नारायण जोशी यांचं. हे लक्षामध्ये ठेवा. पर्याय क्रमांक 1 तुमचं ऑप्शन त्या ठिकाणी आहे. पुढचा क्वेश्चन बघा 8 नंबरचा आहे. खालीपैकी कोणतं सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिलेले होते? आता इथं तुम्हाला हे 100% माहिती आहे. भारत त्यांना 100 सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, स्त्रीविषयक कार्य केले, 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांना भारतरत्न दिलेला आहे. 1958 ला त्यांना भारतरत्न दिलेला आहे. 1958 आणि मग 1962 ला त्यांचा मृत्यू आहे. म्हणजे साधारणतः 100-104 वर्षे महर्षी कर्वे जगले, म्हणजे भारतरत्न बरोबर आहे. त्यांना डिलीट सुद्धा दिली, हे पण बरोबर आहे. त्यांना LL दिली, हे पण बरोबर आहे. मग आता पद्मभूषण दिला की पद्मविभूषण दिला, तर लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा. पद्मभूषण नाही तर पद्मविभूषण. विभूषण, कारण तुम्हाला विचारू शकतात, अनेक जण इथं चूक करतात. पद्मभूषण दिलाय की पद्मविभूषण दिलाय? चारही दिलेले आहेत, बरोबर आहे. चारही बरोबर, ABCD. पण पद्मविभूषण लक्षात ठेवा. विभूषण दिलेला आहे, विभूषण दिलाय 2 नंबरचा. ओके, चल पुढचं. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना कुठली? कोल्हापूर प्रजा परिषद आहे, त्याची स्थापना टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्या प्रयत्नांनी झालेली आहे. तर माधवराव बागवल, कोल्हापूर संदर्भात महत्वाचे कार्य, माधवराव बागवल आणि रत्नाप्पा कुंभार या दोघांच्या प्रयत्नांनी कोल्हापूर संस्थानामध्ये कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना झालेली आहे. पुढे बघा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आताच पाहिलं आपण त्यांचं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर टिंबटिंब यांचे अनुयायी झाले. पुण्याचे गोपाळकृष्ण गोखले, बाळगंगाधर टिळक, गोपाळ हरी देशमुख, करमदास गांधी. तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे महात्मा गांधी यांचे काय झाले त्या ठिकाणी? अनुयायी झाले. या प्रकारचे क्वेश्चन विचारतात तर हो विचारतात. MPSC आहे पूर्व परीक्षा. आता इतर सरळ सेवा सुद्धा MPSC घेणार आहे. पुढचा, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिंबटिंब या पुस्तकात आढळतो आणि हा 2-3 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिंबटिंब पुस्तकात आढळतो, तो आहे समुद्र किनारीचा वादिवाद. हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये तो आढळतो. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिलं अध्यक्ष बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885. पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. काय म्हटलंय? यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितले. कोणी सांगितले? उमेशचंद्र बॅनर्जी. मग कोणकोणते आहेत ते? सामाजिक समता आणि समानता, राष्ट्रीय भावना, धर्मनिरपेक्षता की ऐक्य भावनेचा विकास आणि दृढीकरण. तर 2 लक्षात ठेवा.
राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास आणि दृढीकरण हे दोन त्या ठिकाणी महत्वाचे उद्दिष्ट या पर्यायामध्ये आहे. म्हणजे तुमचं ब आणि सी बरोबर आहे. हे बी हा नाही बी आणि डी बरोबर. बी आणि डी पर्याय क्रमांक 2 तुमचा करेक्ट. तुमचा प्रश्न बघा 13 नंबरचा क्वेश्चन आहे. खूप महत्वाचा, खूप वेळा रिपीट झाला हा. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना. आता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झालेला आहे? पहिला कायदा ज्यात सुधारणा आहेत 1873चा कायदा. कधी? तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. या रेग्युलेटिंग ऍक्टने कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना केलेली आहे. कधीचा? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके चला पुढचं जर पाहिलं असेल हा खाली हा सगळ्यात अवघड थोडंसं किचकट विचारलेला प्रश्न 2018चा आहे. खालीपैकी कोणती जोडी बरोबर आहे? आता याच्यामध्ये डायरेक्ट आपण जोडी बघूया कुठली तर बागची. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, बागची ही जोडी त्या ठिकाणी बरोबर आहे. बागच नाही. सगळ्यात अवघड हाच सगळ्यांना गेलेला प्रश्न 2018चा आहे. ओके आता शेवटचा इतिहासा संदर्भात एकूण 15 क्वेश्चन तुम्हाला 2018 पूर्व परीक्षेला विचारलेले आहे. बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? सर्वांना माहिती असलेलं पुस्तक आहे बंदी जीवन. कुणाचं आहे? तर सचिंद्रनाथ सन्याल यांचं बंदी जीवन पुस्तक आहे. सचिंद्रनाथ सन्याल. हे इतिहासाचे तुमचे 15 क्वेश्चन. याच प्रकारचे आपण तुम्हाला पण पाहिला छोटं होईल. छोटाले व्हिडिओ बघूया. प्रत्येक PYQ प्रत्येक वर्षाचा विषयावाईज इतिहास घेतला, मग भूगोल घेऊया, मग पॉलिटी घेऊया, इकॉनॉमिक्स घेऊया, सायन्स घेऊया, ठीक आहे, मॅथ घेऊया, सगळे या प्रकारे चॅनलला मिळतील. त्यामुळे चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून द्या, कारण सगळ्या सरळ सेवा 20,000 पदाची भरती MPSC कडे या 2026 मध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्हाला PYQ करणं गरजेचं आहे. ठीक आहे थांबतो. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा सगळे.